आणखी एक महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भात. महाराष्ट्रात मान्सून दाखल तर झालाय, पण तो अद्याप सक्रिय झालेला नाही. जर तुम्हीही पावसाची वाट पाहत असाल तर तुम्हाला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सध्या राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उष्णतेची लाट, प्रचंड उकाडा आणि वादळी पाऊस. तुमच्या जिल्ह्यात आज काय परिस्थिती असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सून नेमका कधी सक्रिय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनही आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे सगळे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर सुरुवात करूया कोकणापासून. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट आहे. इथं काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असली तरी दमट वातावरणामुळे नागरिकांचा घामटा निघणार आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. वातावरणात आर्द्रता वाढलेली आहे, पण मान्सून पूर्ण क्षमतेनं सक्रिय नाहीये. विशेषतः सोलापूर जिल्ह्याला पुढील 48 तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यासाठी पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये उष्ण व दमट हवामान कायम राहील. इथं येलो अलर्ट असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात उकाडा प्रचंड वाढलाय. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. दुपारनंतर इथं तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, पण उष्णतेची तीव्रता कायम असेल. विदर्भात तर हीटवेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस असं दुहेरी संकट आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांसह पावसाचा अलर्ट आहे. नागपूरमध्ये वादळी पाऊस तर अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेची लाट जाणवेल. मान्सून नेमका का रेंगाळलाय? हवामान शास्त्रज्ञांच्या मते नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावणं, अल निनोचा प्रभाव, उत्तरेकडील उष्ण वारे आणि पश्चिमेकडील वाऱ्यांमधील वायतव्यामुळे आर्द्रतेचा प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली होती. हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे की येत्या 3 ते 4 दिवसात परिस्थिती अनुकूल होईल आणि 20 जूनच्या सुमारास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. हवामानाच्या अशाच ताज्या आणि अधिकृत अपडेटसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.